नमस्कार. रणसंग्राम लोकसभेच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशातलं सर्वात मोठं नेटवर्क असलेल्या झी नेटवर्कच्या माध्यमातून त्याच्या अत्यंत विश्वसनीय, अनुभवी आणि जबाबदार अशा प्रतिनिधींच्या माध्यमातून या देशातल्या सर्व राज्यांचा घेतला गेलेला आढावा आणि त्यातून व्यक्त होणारा अंदाज सांगण्याची वेळ आज आलेली आहे. या निमित्तानं कल देशाचा या अंतर्गत आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत एक अशी चाचणी ज्यात या येणाऱ्या लोकसभेचा काय अंदाज असेल त्याची पहिली झलक तुमच्यापर्यंत पोहोचेल. कल देशाचा या अंतर्गत सर्व राज्यांची माहिती आम्ही जमा केली आणि त्यातूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाराष्ट्रात काय होतंय, देशात काय होतंय, देशात कोणता पक्ष वरचढ ठरेल, कोणत्या पक्षाला दुय्यम स्थान मिळेल. आणि ही चाचणी आपल्यापर्यंत मांडण्याच्यासाठी जी गृहीतकं धरली गेली आहेत त्यामध्ये देशातले दोन प्रमुख पक्ष हे मोजण्यात आलेले आहेत. आता सत्तेत असलेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणि त्याचबरोबर प्रमुख विरोधी या नात्यानं काँग्रेस, या दोन पक्षांना प्रामुख्यानं या जनमत चाचणीत किंवा अंदाज चाचणीमध्ये आपल्यासमोर मांडलं जाणार आहे. पण इतकंच नाही, इतर पक्ष जे आता काही अंशी भाजपाच्या सोबत आहेत किंवा काँग्रेसच्या सोबत आहेत यांची मात्र स्वतंत्र चाचणी केली गेलेली आहे. आणि या माध्यमातून भाजपाची चाचणी स्वतंत्रपणे, त्याचबरोबर काँग्रेसची चाचणी स्वतंत्रपणे आणि इतर पक्षांची चाचणी स्वतंत्र अशा रीतीनं आम्ही आमचा अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. झी नेटवर्कच्या माध्यमातून केली गेलेली ही या देशातली सर्वात मोठी चाचणी आहे आणि अत्यंत जबाबदार अशा आमच्या पत्रकारांच्या माध्यमातून ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ती तितकीच विश्वसनीय आहे आणि ती येत्या दिवसात कशा पद्धतीनं बदलेल हे पण टप्प्याटप्प्यावर आम्ही तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवत राहू. तूर्तास आमच्या सोबत असलेल्या आमच्या प्रतिनिधींची ओळख आणि त्याचबरोबर आमच्या या चर्चेत सहभागी होण्यासाठी आलेल्या राजकीय पक्षांच्या विविध प्रतिनिधींची ही ओळख आम्ही आपल्याला करून देतोय. सर्वप्रथम स्क्रीनवर आपण नजर टाकूयात. आमचे प्रतिनिधी, आपण चर्चा सुरुवातीला महाराष्ट्राची करणार असल्यानं त्यांची ओळख सर्वप्रथम करून देतो. आपल्या सोबत आहेत प्रताप नाईक, कोल्हापूर अर्थात पश्चिम महाराष्ट्र. त्याच्याच बरोबर शेजारी आहेत रत्नागिरी अर्थात कोकण विभागाच्यासाठी प्रणव पोळेकर. त्यानंतर विदर्भाची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत अमर काणे. मुंबईची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अमित जोशी. याबरोबरच उत्तर महाराष्ट्राची माहिती देतील किरण टाजणे. यानंतर पश्चिम महाराष्ट्राची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत पुणे विभागातून आहेत अरुण मेहत्रे. हे आमचे विविध विभागातले ब्युरो हेड्स आहेत किंवा अत्यंत प्रतिष्ठित आणि सिनियर रिपोर्टर्स आहेत. या सगळ्यांची माहिती आपण या चाचणीमध्ये आपल्यासमोर मांडू जेव्हा आपण चर्चा करणार आहोत कल महाराष्ट्राचा या अंतर्गत. त्याबरोबरच आपल्याबरोबर असलेले विविध पक्षांचे मान्यवर कोण आहेत त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या सोबत आहेत केशव उपाध्ये, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते. त्याचबरोबर नीलमताई गोऱ्हे, शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या सदस्या. तसंच हुसेन दलवाई, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत. या सगळ्यांच्या सोबत आपण चर्चा सुरू करतोय. सर्वप्रथम आपण चर्चा सुरू करणार आहोत ती अमित जोशी यांच्यापासून. अमित जोशी, आपण मुंबईच्या प्रचारात कोणते मुद्दे असतील हे सर्वप्रथम आम्हाला सांगा. त्यानंतर आपण काय टॅली असेल ती पाहणार आहोत. आत्ताच्या घडीला जी स्क्रीनवर माहिती येते ती पटकन आपण एकदा बघूया. मुंबईच्या 6 जागा आहेत. या मुंबईतल्या 6 जागांपैकी आमचा अंदाज आहे भाजपाला 2, शिवसेनेला 3, काँग्रेसला 1 तर राष्ट्रवादीला 0 जागा मुंबईमध्ये मिळणार आहेत. अमित जोशी, आत्ताच्या घडीची ही अत्यंत महत्त्वाची ताजी माहिती. तुमच्या लेखी मुंबईत प्रचाराचे मुद्दे कोणते? एकमेव प्रमुख मुद्दा असेल तो म्हणजे विकास कामांचा मुद्दा. आपण गेल्या 4.5 किंबहुना 5 वर्षामध्ये बघितलं तर विकास कामं ही मोठ्या प्रमाणात पुढे सरकली आहेत हे स्पष्टपणे दिसून येतं आहे. त्याच्यामुळे जे सत्ताधारी आहेत, सेना भाजप आहेत, त्यांना प्रचारासाठी एक चांगली आणि जमेची बाजू असणार आहे. आणि अर्थात काँग्रेसकडे किंवा विरोधी पक्षाकडे तेवढी जमेची बाजू नसणार आहे किंवा सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी काही मजबूत मुद्दे हे त्यांच्याबरोबर नाही आहेत हेही तितकं खरं आहे. विकासाचे मुद्दे आहेत
खास करून मेट्रोची कामं जी मुंबईमध्ये सुरू आहेत, सध्या 4 मेट्रोची कामं ही मुंबईमध्ये सुरू आहेत आणि ती सुद्धा वेगानं चालू आहेत. त्याच्यामुळे सेना भाजपसाठी ही अत्यंत मोठी जमेची बाजू आहे. नावाशेवा शिवडीसारखे प्रकल्प मार्गी लागलेत. नवी तरी मुंबई पण मी विमानतळाचं आपल्याला काम चालू थांबून झालंय. एक महत्त्वाचं वक्तव्य इथे मांडतो की या पार्श्वभूमीवर सुद्धा मुंबईमध्ये भाजपची एक जागा कमी होताना दिसतीये. भाजप आणि शिवसेनेने मिळून गेल्या वेळेला सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. आत्ता भाजपची एक जागा कमी होण्याचा अंदाज आहे. केशव उपाध्याय आपल्या बरोबर आहेत. केशवराव, काही प्राथमिक कारणं तुम्हाला देता येतील का आणि त्या अनुषंगाने तुम्ही काही उपाययोजना करायला घेतल्या आहेत का? नाही, मुळामध्ये 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण अमित जोशींचंच अनालिसिस, अमित जोशींनी जी आता मांडणी केली तीच आपण गृहीत धरू आणि जर ती मांडणी गृहीत धरली असेल आणि विकासाची कामं जर लोकांना होत असताना दिसतील तर त्या अर्थाने मग भारतीय जनता पार्टीचा एक कॅन्डिडेट धोक्यात म्हणजे मुळात भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही गेले अनेक वर्ष म्हणजे सातत्याने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही पक्ष बांधणी आणि लोकांनी जी आश्वासन दिली पूर्ण करण्याच्या पाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या मांडणी तुमच्या रचनेमध्ये जो येतोय 2 जागा ठीक आहे, त्याचा सन्मान तुम्ही करतो, पण आमच्या दृष्टीनं आम्ही 3च्या 3 जागा जिंकू आणि युती अगदी बरोबर. हुसेन दलवाई आहेत. हुसेन दलवाई, अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये काँग्रेसला. युती करून म्हणजे अर्थात तुमच्या शब्दात आघाडी करूनही मुंबईमध्ये काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागेल अशी चिन्ह आहेत आजच्या दिवशी. हा तुम्ही केलेला सर्वे आहे आणि तुम्ही केलेल्या सर्वेवर आम्हाला विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही आहे. खरं सांगायचं तर एक जागाच आमची येणार नाही अशी स्थिती येईल की नाही याबद्दलची शंका आम्हाला आहे. बाकी 5 जागा त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची सुद्धा म्हणजे 4 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादी अशा कम्फर्टेबली येतील. शेवटची जी जागा 6वी जी म्हणतो आहे ती सुद्धा प्रयत्न आमचे चाललेले आहेत. राजकीय भाषेत बोलायचं हुसेन भाई तर तुमच्या लेखी घासून 6वी जागा येऊ शकते असं म्हणू शकतो. दरम्यान सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे, आपण खालच्या पट्टीमध्ये ज्या विभागाची चर्चा करतोय त्याचे आकडे येत राहतील, पण त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवर वरच्या बाजूला एक पट्टी चालते ती पण पहा. त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या 48 जागांच्या विषयीचा अंदाज देतोय आणि जसजशी विभागवार चर्चा एक टप्प्याने पुढे सरकेल तेव्हा महाराष्ट्राच्या 48 जागांचे निकाल आणि 48 जागांच्या विषयीचे अंदाज बदलत राहतील. मुंबईच्या नंतरची चर्चा आपण रत्नागिरीची करणार आहोत, अर्थात कोकणाची. प्रणव पोळेकर, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की आत्ताच्या घडीला कोकणातली स्थिती कोणत्या बाजूने झुकताना दिसतीये आणि कोकणातली काय स्थिती आहे अंदाजाची ती एकदा मांडतो. ती आपण पहिल्यांदा स्क्रीनवर पाहूयात. प्रणव पोळेकर, आत्ताच्या घडीला आमचा अंदाज असा आहे की कोकणातल्या एकूण 6 जागांपैकी भाजपला 1, शिवसेनेला 5, काँग्रेस राष्ट्रवादी 0 आणि इतर कुठला पक्ष ज्यामध्ये नारायण राणेंचा पक्ष अपेक्षित आहे त्यालाही 0 जागा मिळतील असा अंदाज आहे. आपण आता या निमित्तानं प्रणव पोळेकर यांचं उत्तर ऐकणार आहोत. प्रणव, बोला. खरं तर बघायला गेलो ह्या 6 जागांवर जर बघायला गेलो तर विकास कामांचा धडाका भाजप आणि शिवसेना युती कार्यकाळामध्ये झालेला पाहायला मिळतो. गेल्या अनेक वर्षांपासून जो प्रलंबित प्रश्न होता तो म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचा, तो याच सरकारच्या कार्यकाळामध्ये अतिशय वेगानं सुरू झाला आहे आणि आता त्याचे काही टप्प्यांमध्ये जे भाग आहेत ते आता सुरू झालेले पाहायला मिळतात. अगदी सिंधुदुर्ग असेल, रायगडचा काही भाग असेल, हे जी कामं आहेत ती पूर्ण झालेली आहेत. मधल्या पिरियडमध्ये रत्नागिरीचा थोडा जो भाग आहे तो शिल्लक आहे, मात्र त्यालाही गती सध्या कामामध्ये आलेली पाहायला मिळते. दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे इथले जे पाटबंधारेचे प्रकल्प आहेत जे आघाडीच्या कार्यकाळामध्ये जे बंद पडले होते त्याला भरघोस निधी जो आहे तो या युतीच्या कार्यकाळामध्ये दिलेला आहे आणि त्यामुळे हे पाटबंधारेचे प्रकल्प देखील आता मार्गे लागलेले आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक इथली लढवली जाणार आणि युतीने जी काही कामं केलेली आहेत ती लोकांसमोर चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करतात. इथल्या खासदारांचा असणारा संपर्क हा देखील एक महत्त्वाचा भाग जो आहे तो मानला जातो. इथल्या खासदारांनी आतापर्यंत रायगड वगळता बाकी सर्वच खासदारांनी आपल्या आपल्या भागामध्ये चांगला जनसंपर्क जो आहे तो निर्माण केलेला आहे. आताच्या घडीला कोकणाची स्थिती काय आहे ती एकदा आपण पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर पाहतोय. कोकणातल्या एकूण जागा 6 आहेत. आमच्या अंदाजानुसार भाजपला 1 जागा मिळेल, शिवसेनेला 5 जागा मिळतील, काँग्रेसला राष्ट्रवादीला आत्ताच्या घडीला 0 जागा आहेत आणि इतरांना सुद्धा त्यात कुठल्या जागा मिळताना दिसत नाहीयेत. आमचे ठाण्याचे प्रतिनिधी अर्थात ठाण्याचे ब्युरो हेड कपिल राऊत आपल्या बरोबर आहेत. कपिल राऊत, तुमच्या विभागातल्या जागांचा अंदाज काय आहे? कोणत्या मुद्द्यांवर ठाण्यात निवडणूक लढली जाईल?
नक्कीच सर, खूप महत्त्वाचा विषय आहे. ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं, ठाणे पालघर जर पाहिलं 4 मतदारसंघ आहेत लोकसभेचे आणि 4ही खूप महत्त्वाचे मतदारसंघ समजले जातात. त्यामध्ये पाण्याचे प्रश्न असतील किंवा मग वाहतुकीचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, ब्रिजचे प्रश्न असतील आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी प्रश्न असेल. हे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावरती ही लढाई लढली जाईल. परंतु जी आतली गणितं आहेत, आतली राजकीय गणितं आहेत, जर आपण टप्प्याटप्प्याने पाहिली तर ही खूप वेगळी आहेत. आपण जर ठाणे सिटीचा विचार केला, ह्याआधी आपण विचार करतो युती होणार का नाही होणार, पण युती झालेली आहे. त्यामुळे ठाणे सिटी, ठाणे शहराचा जो भाग आहे, जे विद्यमान खासदार आहेत राजन विचारे, त्यांना याचा फायदा होऊ शकतो. कारण की हा जो पट्टा पूर्ण बघितला तर राजकीय पट्टा बघितला तर हा सेना भाजपचा बाल्य केला समजला जातो. आणि जे राष्ट्रवादीचे जे नाव येते नाईक परिवारातनं अजून ते शिक्कामोर्तब होणं बाकी आहे, गणेश नाईक की संजू नाईक. परंतु जे नाईक परिवारातनं जो कोणी समोर चेहरा येणार आहे त्यांची ताकद फक्त नवी मुंबईपर्यंत मर्यादित राहिलेली आहे. त्यामुळे ठाणे किंवा मीरा भाईंदर इथे यांची ताकद नाही आहे. त्यामुळे हा सरळ सरळ विजयी होऊ शकतो. शिवसेनेकडे ही जागा येऊ शकते. तुमचा मुद्दा लक्षात येतोय. आपण आता पटकन प्रश्न विचारतोय केशव उपाध्याय यांना. केशवराव, महाराष्ट्राची टॅली काय चालली आहे ती आपण बघू शकता. आत्ताच्या घडीला 48 पैकी 12 जागांच्या विषयीचा आमचा अंदाज समोर येतोय. आपण चर्चा करत होतो कोकणाची. कोकणामधल्या 6 पैकी 6 जागा या युतीकडे जाताना दिसतात. आत्ताच्या घडीला, आजच्या दिवशी काय प्रतिक्रिया? माझं तर म्हणणं 12 पैकी 11 तुम्ही देताय आत्ता चाललेला, पण माझं म्हणणं 12 पैकी 12 आणि मी केवळ राजकीय मला भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून बोलत नाहीये. तर ज्या विकासाच्या मुद्द्यावरती, आणि मी तुमच्या फक्त एक 30 सेकंद छोटा मुद्दा मांडतो आणि हे सगळ्या देशभरासाठी लागू आहे. कालच एका वाहिनीनी सर्वे केला होता याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता आत्ता सर्वाधिक 67% पोचली, 62%. हे काल त्यांनी स्पष्ट केलं होतं. म्हणजे 50%, 1 जानेवारी 50% होती ती आता 62% आहे. आणि राहुल गांधींची लोकप्रियता कमी होतीये हेही त्यांनी मांडलं होतं. ती 16% खाली घसरली आहे. त्यामुळे या सगळ्या आपण एका दुसऱ्या संदर्भानं बोलत होता, त्याच्यामुळे तो विषय मी पुढे नेऊ शकत नाही. मात्र आमच्या अंदाजाविषयी तुमचं म्हणणं काय होतं ते तुम्ही पहिल्या वाक्यात बोललातच. 12 पैकी 12 जागा येतील असं केशव उपाध्यायांचं म्हणणं आहे. हुसेन दलवाई, कोकणातली पिछेहाट कोणाच्यामुळे असू शकते आणि त्याच्यावर काही विचार असू शकतो का पक्षाकडे? एक लक्षात घ्या, मधल्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक प्रश्न उठवले आणि या सरकारने विकासाच्या नावाने जो गोंधळ घातला तोही बऱ्यापैकी बाहेर आणलेला आहे. उदाहरणार्थ मुंबई गोवा रोड, अजूनही मी चिपळूणला जातो, नाकी न येतात तिथे जायला 8-8 तास लागतात. अनेक ठिकाणी गाड्या उलट्या होतात, गाड्या पंक्चर होतात. अजूनही ती स्थिती आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये 4-4.5 वर्षात जे काय घडायला होतं, पूर्ण व्हायला होतं, ते होत नाही. अनेक ठिकाणी तुमच्या प्रतिनिधींना मी सांगेन, अनेक ठिकाणी कामं बंदच राहिलेली आहेत. आणि ती का बंद राहिलीत तर त्या विकासकाच्याकडे पैसे नाहीत असं आम्हाला इंजिनियर्स सांगतात की त्यांच्याकडे जे फंडाची फार मोठी त्रुटी आहे आणि त्यामुळे ते होत नाही. अगदी हुसेन भाई, आता आपल्याला यानंतर चर्चा करायची आहे ती उत्तर महाराष्ट्राची. उत्तर महाराष्ट्राच्या साठीचा काय अंदाज आहे आमचा तो आपण स्क्रीनवर पाहणार आहोत आणि त्याच्यासाठी उत्तर देणार आहेत आपल्या बरोबर आहेत किरण ताजणे नाशिकमधून. आपण पहा, कल देशाचा या अंतर्गत नाशिक विभागात अर्थात उत्तर महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे ती आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया. एकूण जागा आहेत 8, त्यापैकी 4 भाजपला मिळू शकतात, शिवसेनेला 1 जागा मिळू शकते, काँग्रेसला 2 जागा मिळू शकतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 1 जागा मिळू शकते. या चर्चेमध्ये राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व असावं याच्यासाठी नवाब मलिक यांना आपण प्रयत्न केले होते, मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते आपल्याबरोबर पुढच्या टप्प्यात असतील असं सांगण्यात आलंय. दरम्यान हुसेन भाई, तुमच्यावर जबाबदारी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या बाबतीतली भूमिका घेण्याची. आत्ता कुठे जाऊन उत्तर महाराष्ट्राची अंदाज आपल्या समोर येत असताना आपल्याला दिसतंय काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना कुठंतरी यश मिळताना दिसतंय. जे अपेक्षित यश मुंबई, कोकण, ठाणे या पट्ट्यात होतं ते नाहीये. हुसेन भाई, तुमची प्रतिक्रिया 30 सेकंदात. इथे सुद्धा 8 ज्या जागा आहेत त्यापैकी 6 जागा आत्ता आल्यासारख्या स्थितीत आहेत याची तुम्हाला कल्पना आहे. विशेषतः धुळे नंदुरबारची 2 जागा ज्या आहेत त्या सहजतेने आमच्या येत आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादीची जागा येते. राष्ट्रवादीच्या जागा कमी होत आहेत असं काही नाही. 6 जागा येत आहेत. जळगावच्या जागेच्या संबंधामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून जो समझोता व्हायचा आहे तो झाला तर माझ्या मते ती जागासुद्धा येईल. अगदी आत्ताच्या घडीला उत्तर महाराष्ट्राचा काय कल येतोय तो आपल्या डोळ्यासमोर आहे. याचमुळे आपल्याबरोबर महाराष्ट्राची टॅली ही 20 पर्यंत पोहोचलेली आहे. 48 पैकी 20 जागांचा अंदाज आपल्या हाती आहे आत्ताच्या घडीला आणि त्याची एकूण टॅली सांगते युतीला 16 जागा आहेत, आघाडीला 4 जागा आहेत.
इतरांचं अजून खातं मात्र उघडू शकलेलं नाही. केशव उपाध्ये, प्राथमिक प्रतिक्रिया आपली येऊ शकते का या विषयावर? पटकन मला पटकन प्रतिक्रिया देतो. मुळामध्ये तुम्ही गृहीत धरताय आणि दलवाई साहेबांवर तुम्ही जबाबदारी टाकताय, पण गेले 6 महिने झाले त्यांच्या आघाडीच्या चर्चा अजून चालू आहेत, त्याच पूर्ण झाल्या नाहीत. आणि वेगवेगळ्या गप्पात मी ऐकतो कशा पद्धतीने राष्ट्रवादीने काँग्रेसला वेठीस धरलंय, अशा चर्चा आम्ही रोज वर्तमानपत्रामध्ये वाचतो. आणि तरीही तुम्ही विश्वासाने त्यांच्यावर जबाबदारी टाकताय, त्याचं मला पहिल्यांदा त्याबद्दल तुमचं कौतुक करावं वाटलं. मुळामध्ये गेले 6 महिने कौतुकामुळे हुसेन भाईंना पण हसू फुटलंय. म्हणून म्हणतो बरोबर ना, स्वाभाविक आहे ना, त्याच्यामध्ये त्यांना हायसं वाटलं असेल थोडंसं. मुळामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये या दोघांनी पक्षाचं साधं एकमत काही जागांमध्ये होऊ शकत नाही. आघाडी ही पुढची गोष्ट आहे आणि त्यामुळे जिथे आघाडीच होऊ शकत नाही तिथे अजून झाली नाही. तिथे विजयाची गणितं मांडणं. अगदी किरण ताजणे आपल्या बरोबर आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या बद्दल किरण ताजणे, तुमची प्राथमिक माहिती द्या. आपण हा अंदाज कोणत्या आधारावर केलेला आहे ते पण सांगा. सर, खरं आहे, निवडणूक म्हटली की प्रचार आपसूक येत असतो आणि त्यावेळेला प्रचाराचे मुद्दे हे महत्त्वाचे असतात. सध्याच्या घडीला जर बघितलं तर भाजपचं आणि शिवसेनेचं जे पारडं आहे ते जड दिसतंय. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाशिकमध्ये प्रमुख पक्ष आहे आणि भुजबळांचा बालेकिल्ला म्हणून नाशिककडे बघितलं जातं. पण उत्तर महाराष्ट्राचा जर सर्वंकष विचार केला तर ग्रामीण भाग महत्त्वाचा आहे आणि नाशिक हा शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे कांदा, द्राक्ष, डाळिंब या पिकांच्या भावाबरोबरच नाशिकमध्ये जो उद्योग आहे तो उद्योग येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाला नाही. उद्योग हा बाहेर घेऊन गेला असं देखील बोललं जात होतं. त्यामुळे सध्याच्या घडीला जर बघितलं तर नाशिकमध्ये ही काटेकी टक्कर आहे. भुजबळांकडून किंवा राष्ट्रवादीकडून अजूनही उमेदवाराचं नाव घोषित करण्यात आलेलं नाही. किरण, तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्याला छेडलेलं आहे आणि याच निमित्तानं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपल्याबरोबर शिवसेनेच्या प्रवक्त्या, विधान परिषदेच्या सदस्या नीलमताई गोऱ्हे जोडल्या गेलेल्या आहेत. नीलमताई, या चर्चेमध्ये स्वागत. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी किंवा चर्चा अत्यंत निर्णायक पातळीवर आलेली असतानाच आपलं या चर्चेत स्वागत करायची संधी मला मिळाली आहे. आपल्याला माहितीसाठी सांगू इच्छितो, उत्तर महाराष्ट्राची आकडेवारी आता स्क्रीनवर दिसतेय. आपल्या अंदाजात, आमच्या अंदाजात उत्तर महाराष्ट्रातल्या 8 जागांपैकी भाजप 4, शिवसेना 1, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1 अशी आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि महाराष्ट्राची एकूण आकडेवारी नीलमताई आपल्याला सांगू इच्छितो ती युतीला 20 जागांचा जो अंदाज प्राथमिक आमच्याकडे आत्तापर्यंत उपलब्ध झाला आहे त्यामध्ये युतीला 20 पैकी 16 जागा आहेत, आघाडीला 4 जागा आहेत, इतरांना मात्र अजून जागा मिळताना दिसत नाही आहेत. उत्तर महाराष्ट्राबाबतीत तुमचं आकलन सांगा. शिवसेनेला कोणत्या पट्ट्यात यश मिळू शकतं? मुळामध्ये असं आहे की नाशिकच्या बद्दल जो प्रश्न उपस्थित केला जातोय त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने किती जरी प्रयत्न केले तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश शिवसेनेला मिळालेलं आहे. दुसरं मला इथे सांगायचं आहे की आता नाही म्हटलं तर हेमंत गोडसे हे जे आमचे खासदार आहेत नाशिकमध्ये, त्यांच्या मी अनेक कार्यक्रमांना गेलेले, पाहिलेले. प्रचंड असा जनसमुदाय आणि तरुणांचा ओढा त्यांच्याबरोबर आहे. आणि त्याच्यामुळे छगन भुजबळांची भाषणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले विरोधाच्या संदर्भातली आंदोलनं वगैरे त्याचा फार तुटपुंजा परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर मी दुसरं असं म्हणेन की महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांचं काही स्थान फार मोठं आहे अशातला भाग नाही आहे. आणि विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये जी वेगवेगळे सामाजिक राजकीय प्रश्न असतात त्याच्यामध्ये अगदी सुरगाण्यापासून ते नाशिकच्या तालुक्यांपर्यंत शिवसेना चांगल्या प्रकारे सक्रिय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, एक तर पहिली गोष्ट, सर्जिकल अटॅकचा काही प्रमाणात परिणाम तर होणारच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेतच, परंतु ज्या अलीकडच्या काही शेवटच्या घोषणा ज्या होत आहेत त्याच्यामधून सुद्धा काही एक दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकेल असं मला वाटतं. त्याच्या घडीला आपण उत्तर महाराष्ट्राची जरी चर्चा करत असलो तरी पण मुंबई आणि कोकणाच्या बाबतीतली चर्चा थोड्या वेळापूर्वी आम्ही केली होती. आता एक अंदाज असा व्यक्त झाला आहे की मुंबईमध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळू शकतं, मात्र अपेक्षित यश कोकण पट्ट्यात तसं दिसत नाही. तुमची काही त्या संदर्भातली कारणं आहेत का? मुंबईमध्ये आमचा अंदाज असा आहे, भाजपला 2, शिवसेनेला 3, काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 0 जागा असतील. या पलीकडे जाऊन जेव्हा आपण कोकण विभागाची चर्चा करू तर कोकणच्या संदर्भातला अंदाज आमचा काय आहे तोही आपल्याला पडद्यावर दाखवू शकतो. 6 जागा आहेत, भाजपला 1, शिवसेनेला 5, काँग्रेस 0, राष्ट्रवादी 0, इतर 0. या प्रकारच्या अंदाजाबद्दलही तुमची प्रतिक्रिया नोंदवा. नीलमताई गोऱ्हे.
नाही, मला असं वाटतं 0-0 जे मिळालं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, त्याच्याबद्दल अर्थातच मी झीवरती फार खुश आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने बोलत नाही आहात, जनतेशी संवाद साधून बोलत आहात. दुसरं असं आहे की सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये अनेक गोष्टींच्याबद्दल जे जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांना आमचे विनायक राऊत खासदार अत्यंत सक्रिय आहेत. त्याच्यानंतर दीपक केसरकर आहेत. मी पाहते त्या सगळ्यांचं काम. रवींद्र वायकर जिल्हा प्रमुख आहेत. रत्नागिरीच्या मध्ये प्रत्येक गावापर्यंत शिवसेना पोचलेली आहे. रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, तेच कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे असेल, या सगळ्या, पालघरला तर आम्ही नुकतंच पोटनिवडणुकीमध्ये अगदी सगळा भाग पिंजून काढलेला आहे. आणि त्याच्यामुळे जनतेच्या विश्वासाला धावून येणारं कोण असेल तर आमचे खासदार जे आहेत ते अगदी सर्व स्तरावरती जाऊन आमदार खासदार हे प्रयत्न करत असतात. आणि शिवसेनेच्या बाबतीतली एक गोष्ट कायमच सांगितली जाते ती म्हणजे अशी की कोकण पट्ट्यामध्ये शिवसेनेचं जे केडर बेस नेटवर्क आहे, अर्थात सैनिकांच्या माध्यमातून बांधलं गेलेलं नेटवर्क आहे, ते त्याला बऱ्यापैकी उपयोगी पडतं. अर्थात अशा प्रकारचे अंदाज हे काँग्रेस राष्ट्रवादीला मात्र मान्य नाही आहेत. थोड्या वेळापूर्वी हुसेन दलवाईंनी या अंदाजांवर आपला आक्षेप तर नोंदवलाच होता, पण त्याचबरोबर नारायण राणेंना काय वाटेल याची प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल. ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक पूर्वी आपण ज्या 3 विभागांची चर्चा केली प्रेक्षकांच्यासाठी, आपण त्यांचा एक एक विभागवार पुन्हा एकदा आढावा घेतोय. सर्वप्रथम मुंबई, एकूण जागा 6, भारतीय जनता पार्टी 2, शिवसेना 3, काँग्रेस 1. मुंबईची माहिती आहे. त्यानंतरची पुढची माहिती आहे कोकण विभागाची आहे. कोकण 6 जागा एकूण, भाजपा 1, शिवसेना 5, काँग्रेस 0, राष्ट्रवादी 0, इतर 0. या इतर मध्ये नारायण राणेंचा पक्ष सहभागी आहे. आत्ताचा अंदाज असा आहे त्यांना अपेक्षित असलेलं यश मिळणार नाही. उत्तर महाराष्ट्राचे आकडे आले स्क्रीनवर, प्रेक्षकांनी त्याकडे आवर्जून लक्ष द्या. भाजपा 4, शिवसेना 1, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1, इतर 0. अशा प्रकारची आकडेवारी आहे. एकूण टॅली काय झाली आहे ती आपण स्क्रीनवर वरच्या भागामध्ये पाहू शकता. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण जागा आहेत 48, यापैकी 12 जागांचा आमचा अंदाज आपण या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात नोंदवलाय. त्यात युतीला 11 जागा मिळताना दिसतात, आघाडीला 1 जागा मिळताना दिसते. या कार्यक्रमामध्ये छोट्याशा जाहिरातीच्या विश्रांतीची वेळ झाली आहे. कुठेही जाऊ नका, कारण यानंतर महाराष्ट्राचा इतर विभागवार आढावा तर आहेच, पण त्याचबरोबर देशाचा आढावा सुद्धा बाकी आहे. तेव्हा पहा फक्त झी 24 तास. देशातल्या सर्वात मोठ्या नेटवर्कच्या माध्यमातून, अत्यंत जबाबदार, अनुभव संपन्न अशा पत्रकारांच्या माध्यमातून देशभरातल्या सर्व राज्यांचा कल आम्ही आपल्यापर्यंत मांडतोय. लोकसभा निवडणूक घोषित होण्याच्या ठीक आधी या कल निवडणूक चाचणीच्या संदर्भातली चाचपणी ही आम्ही पुलवामाच्या हल्ल्याच्या नंतर केलेली आहे. पुलवामाच्या हल्ल्याच्या नंतर देशात ज्या ज्या घटना घडल्या त्यानंतर जनमत बदललंय का आजही लोकांना विरोधी पक्षांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे वाटतात. आणि इतकंच नाही तर उमेदवार निवडीची विविध पक्षांची सुरू झालेली प्रक्रिया ही त्यांच्यासाठी कशी, कुठे, केव्हा अडचणीत आणू शकते किंवा फलदायी ठरू शकते, या विविध प्रश्नांच्या माध्यमातून आमच्या अत्यंत जबाबदार प्रतिनिधींनी घेतलेली ही माहिती आणि त्या आधारे आपण कल देशाचा आता प्रेक्षकांपर्यंत घेऊन येतोय. प्रेक्षकांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट, पहिल्या टप्प्यात आपण चर्चा करतोय महाराष्ट्राची आणि याआधी आम्ही 3 विभागांची चर्चा केली आहे. पुढच्या विभागांकडे जाण्यापूर्वी एकदा त्या 3 विभागांची चाचपणी सुद्धा कशा स्वरूपाची, काय अंदाज चाचणी आहे ती पाहूया. ती तुम्हाला एकदा माहितीसाठी सांगतो. मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र या 3 ठिकाणची माहिती आपण प्रेक्षकांना दिली अंदाजाची. मुंबईची माहिती आता स्क्रीनवर आहे, ती आपण पहा. 6 जागा, भाजपा 2, शिवसेना 3, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 0. यानंतर कोकणची माहिती स्क्रीनवर येईल. आपण कोकणातल्या किती जागा आहेत आणि काय अंदाज आहे आमचा तोही पाहूया. कोकणातही एकूण जागा 6, भाजपा 1, शिवसेना 5, काँग्रेस 0, राष्ट्रवादी 0, इतर 0. या इतरमध्ये नारायण राणेंचा पक्ष सहभागी आहे. यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या 8 जागांचा आमचा अंदाज आहे. भारतीय जनता पार्टी 4, शिवसेना 1, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1, इतरांना 0 जागा मिळताना दिसतात. हा आमचा अंदाज.
आणि या अंदाजाच्या आधारे आपण स्क्रीनच्या वरच्या भागावर पहा, 48 पैकी 20 जागांचा अंदाज आतापर्यंत आमच्याकडून मांडून झालेला आहे आणि या 20 जागांमध्ये युतीला 16 जागा मिळताना दिसत आहेत, आघाडीला 4 जागा मिळताना दिसत आहेत आणि यानंतर आपण चर्चा करणार आहोत पश्चिम महाराष्ट्राची. आपल्या सोबत आहेत आमचे 2 अत्यंत महत्त्वाचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आणि प्रताप नाईक. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातल्या 10 जागांविषयी आमचा अंदाज काय आहे तो आपण स्क्रीनवर पहा. भाजपाला 2 जागा आहेत, शिवसेनेला 1 जागा आहे, काँग्रेसला 1 जागा आहे, राष्ट्रवादीला 5 जागा मिळताना दिसत आहेत, तर स्वाभिमानीला 1 जागा मिळेल असा आमचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात युतीला फटका बसण्याची शक्यता आहे, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सर्वाधिक यश मिळण्याची शक्यता आहे आणि त्या आधारे आपण चर्चा करणार आहोत. आता आपल्या सोबत आहेत हुसेन दलवाई, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या बाबतीत बोलण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. हुसेन भाई, पहिली प्रतिक्रिया. राष्ट्रवादीला तिथे 5 जागा मिळतील हे अगदीच वस्तुस्थितीला धरून आहे, पण काँग्रेसला 1 जागा मिळेल म्हणताय ते अतिशय चुकीचं आहे. काँग्रेसला किमान तिथे 3 जागा मिळू शकतात. कोणत्या 3 जागा मिळतील? पुणे जागा मिळू शकते, त्यानंतर सांगलीची जागा मिळू शकते आणि सोलापूरची जागा मिळू शकते. अगदी. आपण पटकन आता यानंतरची प्रतिक्रिया घेणार आहोत नीलम गोऱ्हे यांच्याकडून. नीलम ताई, प्राथमिक प्रतिक्रिया सांगा. पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेनेला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. एक तर पहिली गोष्ट, आता आमचे 2 खासदार आहेत पश्चिम महाराष्ट्रामधून, पण कोल्हापूर त्याचबरोबर सातारा, इचलकरंजी या ज्या 3 जागा आहेत, तर त्या 3 जागांमध्ये गेल्या वेळेला तर इचलकरंजीची जागा म्हणजे हातकणंगले ती जी जागा आहे ती आमची स्वाभिमानीला आम्ही युतीमधून सोडली होती आणि साताऱ्याची जागा जी होती ती RPIला सोडली होती. तर आता त्या दोन्ही जागांची जी समीकरणं आहे ती बदलायची शक्यता आहे. एक दुसरं, कोल्हापूर बदलतील हे आपण पटकन सांगू शकता का? हातकणंगलेच्या जागेवर तुमचा दावा पुन्हा एकदा होणार आहे का, का तुम्ही अजून कुठल्या जागेला त्या बदल्यात मागू शकता? असं आहे, आता प्रसाद, तुम्हाला शिवसेनेच्या वैचारिक आणखी शिस्तीच्या चौकटीची कल्पना आहे. मी प्रवक्ता आहे, मी कोण याच्याबद्दलची अशी घोषणा करू शकत नाही. अंतिम निर्णय उद्धव साहेब घेतील. अगदी बरोबर आहे. आपल्या बरोबर या क्षणाला आमचे 2 अत्यंत महत्त्वाचे प्रतिनिधी आहेत. आपल्या बरोबर आहेत अरुण मेहत्रे, हे आपल्याला पुण्याच्या 4 जागा आणि सोलापूरमधल्या 2 जागांविषयी माहिती देणार आहेत. त्याचबरोबर आमच्यासोबत अत्यंत महत्त्वाचे दुसरे प्रतिनिधी आहेत आमचे प्रताप नाईक. तेव्हा सुरुवात प्रताप नाईक यांच्यापासून. प्रताप नाईक, पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर विभागाच्या विषयीचं तुमचं आकलन सांगा आणि आपण जो अंदाज मांडला तो कोणत्या आधारे, प्रचाराचे मुद्दे काय आहेत तेही आपण सांगा. 1 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. सगळ्यात महत्त्वाचं, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि सातारा या 4ही मतदारसंघात आपण पाहिलं तर याच्यामध्ये राष्ट्रवादीचं नेहमी या ठिकाणी प्राबल्य राहिलेलं आहे. राष्ट्रवादीचे बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात. सांगलीची जागा काँग्रेसची होती पण त्या ठिकाणी भाजपचा आता खासदार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, कोल्हापूर लोकसभेचा आपण विचार केला. कोल्हापूर लोकसभेमध्ये आपण पाहतो की व्यक्ती केंद्रित निवडणूक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. पक्षीय निवडणूक पाहायला मिळत नाही अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे. कारण काँग्रेसच्या जे भाजपचे उमेदवार आहेत, शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना काँग्रेसची लोक मदत करतायत, जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना भाजपची लोक मदत करतायत, अशी इथली स्थिती आहे. त्या उलट हातकणंगलेत आपण पाहिल्यानंतर हातकणंगलेमध्ये शिवसेनेचा जो उमेदवार आहे तो नौका आहे. राजू शेट्टी हे देश पातळीवरचे नेते आहेत, त्यामुळे तिकडची जागा राजू शेट्टींना मिळू शकते अशा प्रकारची एकूण स्थिती आहे. सांगलीमध्ये राष्ट्रवादीला अजून उमेदवारच, काँग्रेसला अजून उमेदवारच मिळालेला नाहीये, त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोण उमेदवार असेल त्याच्यानंतर तिकडचा रिझल्ट जो आहे तो बदलेल का याच्याबद्दल आपण बोलू शकतो. पण सध्या विकास कामाच्या जोरावर त्या ठिकाणी भाजपचं पारडं अतिशय जड आहे आणि साताऱ्याचं त्या ठिकाणी बघतो की व्यक्ती केंद्रित अशी निवडणूक होते. पवारांनी आजच तो विषय संपवलेला आहे. त्या ठिकाणी उदयनराजेंना तिकडचं तिकीट मिळणार आहे आणि उदयनराजेंची स्टाईल जी आहे तीच महत्वाची आहे, ती लोकांना आवडते, लोकांना भावते आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं जे केडर आहे, राष्ट्रवादीची जी ताकद आहे ती कुठेतरी उदयनराजेंना मिळते. त्याच्यामुळे आपण प्रताप, मी आपल्याला थांबवतोय. माझ्याकडून आपल्यासाठी एक अत्यंत वेगळा आणि महत्त्वाचा असा प्रश्न आहे की तुम्ही साताऱ्याची चर्चा केलीत, व्यक्ती केंद्रित निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही बोललात. आज जरी शरद पवारांनी मनोमिलन घडवून आणलं असलं तरीही
साताऱ्यात प्रत्यक्षात उदयनराजेंच्या साठी सगळे मनापासून जमिनीवर उतरून काम करतील का? नक्कीच आपण पाहतो की तिकडे उदयनराजेंसाठी उतरतील याच्याबद्दल बोलू शकत नाही, पण तिथं शरद पवारांच्या शब्दाला खूप मोठं महत्व आहे. शरद पवार सांगतात म्हणून उदयनराजेंच्या प्रचारात तिथले लोक उतरतील अशा प्रकारची स्थिती आता आहे. आणि काही करून सातारची जागा राष्ट्रवादीला राखायची आहे, कारण ती जर जागा गेली तर हक्काचा जो मतदारसंघ आहे तो जाईल आणि त्याचबरोबर त्याचा जोरात दणका येणाऱ्या विधानसभेत सुद्धा बसू शकतो. त्यामुळे ती जागा राष्ट्रवादीची काही केल्या जाऊ देणार नाहीत अशा प्रकारची. धन्यवाद प्रताप या माहितीच्यासाठी. हुसेन दलवाईंना प्रश्न आहे. हुसेन दलवाई, ज्या वेळेला देशात काँग्रेसची पडझड होत होती तेव्हा भूतकाळात सांगली काँग्रेसच्या सोबत राहिली होती. मागच्या निवडणुकीत तुम्ही सांगलीचा गड गमावलात. आत्ताच्या घडीला उमेदवार मिळायची मारामारी झाली आहे काँग्रेसची, अशी वाताहत का होतीये? हे खरं नाही. उमेदवार तिथे ठरलेला आहे. एक ज्या आमची सेंट्रल कमिटी जी आहे, इलेक्शन कमिटी, ती जाहीर करेल उमेदवार नाही आहे अशी स्थिती नाही. मजबूत उमेदवार आहे आणि त्याला तिथे मान्यता आहे. त्याच्या व्यक्तिगत त्यांची पॉप्युलॅरिटी आहे आणि त्यामुळं तिथे ती सीट आमची 100% येईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. उमेदवार नाही अशी तिथे लोकल लेवलवर काही लोक बोलत असतील, मी उभा राहतोय, तो उभा राहतोय. दलवाई साहेब, तुम्ही जरी हा दावा करत असलात की तुमच्याकडे उमेदवारांची वानवा नाही, प्रत्यक्षातली जमिनीवरची आमची माहिती अशी आहे, ना पाटील घराण्यातलं कोणी लढायला तयार आहे, ना कदम घराण्यातलं कोणी लढायला तयार आहे. आत्ताच्या घडीला विश्वजित कदम यांच्यावर तुम्ही बऱ्यापैकी आपला दबाव निर्माण करू शकता, पण ते तो दबाव घ्यायला तयार नाहीत अशी आमची माहिती आहे. हे काय खरं नाही. दोन्ही घराण्यातले लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यातलं कोण असेल त्या घराण्यातलं हाच मुद्दा आहे, तो सोडवला जाईल. अगदी या बरोबरच आता आपण आमचे दुसरे अत्यंत महत्त्वाचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडे जाणार आहोत. अरुण मेहत्रे, तुमच्याकडे सोलापूरच्या 2 आणि पुणे विभागातल्या 4 जागांच्या विषयीची माहिती अपेक्षित आहे. तुम्ही तुमचं आकलन सांगा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गेल्या वेळेच्या निकालाची पुनरावृत्ती यावेळी आपल्याला पाहायला मिळणार नाही, एवढं मात्र ठामपणे सांगता येईल. एकूण 6 जागांचा विचार करताना पुण्याच्या बाबतीत ठीक आहे, मुद्दे आहेत. विकासाचा प्रश्न, विकासाचे जे प्रकल्प आहेत, त्याशिवाय सुरू झालेले प्रकल्प, रखडलेले प्रकल्प, मेट्रोचे उभे राहत असलेले खांब असू द्यात किंवा नदी पात्रामध्ये किंवा नदी सुधार प्रकल्पाचं रखडलेलं काम असू द्यात, हे सगळे मुद्दे येतील. त्याचबरोबरीनं उमेदवाराची प्रतिमा काय आहे हा एक भाग असेल. उमेदवार आतला की बाहेरचा हा देखील विषय काँग्रेसच्या बाबतीत असू शकतो आणि या सगळ्या निकषांच्या आधारावरती पुण्यामध्ये मतदान होईल. इतकं सगळं करून अरुण, आपण पुण्याविषयी बोलताय तेव्हा एक संदर्भ आपल्याला चर्चेचा देऊ इच्छितो, तो हुसेन दलवाई यांच्याकडून आहे. हुसेन दलवाई यांनी मगाशी असा दावा केलाय, पुण्यात काँग्रेसचा विजय होणारच. तुम्हाला काय वाटतं? त्यासाठीच मी म्हटलं की सुरुवातीला उमेदवार राष्ट्रवादीचा असेल की काँग्रेसचा असेल, यामध्ये सुरुवातीला संघर्ष होता आणि त्यानंतर आता काँग्रेसकडे जर ही जागा जाणार असेल तर तो आतला की बाहेरचा याबाबतचा संघर्ष सुरू आहे. आजच्या घडीला या क्षणी अनेक लोक जे आहेत, जे इच्छुक खूप आहेत, त्यातले काही लोक दिल्लीत तळ ठोकून आहेत, काही पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत आणि यामध्ये देखील अंतर्गत गटबाजी आणि एकमेकांना कितपत सहकार्य करतील या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि त्याचप्रमाणे एकूण पुणे शहरामध्ये. याचबरोबर अरुण, एक आणखीन लक्षवेधी लढत ही अर्थातच मावळ आणि माढ्याची असू शकते, पण या दोन्ही विषयी प्रश्न तुम्हाला अपेक्षित असले तरी मी तुम्हाला सोलापूर बाबत प्रश्न विचारतो. तुम्हाला वाटतं सोलापूरमध्ये भाजपाचा उमेदवार बदलला जाऊ शकतो आणि काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे मैदानात असू शकतात का? निश्चितपणे काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे मैदानात असतील आणि त्यांचं पारडं यावेळी जड असेल हे देखील या क्षणी आपल्याला सांगता येऊ शकतं. गेल्यावेळी जी मोदी लाट होती, निश्चितपणे काही मुद्दे आहेत, मग सामायिक प्रश्न असतील, सामायिक मुद्दे आहेत, नोटाबंदी असू द्यात, सर्जिकल स्ट्राईक असू द्यात किंवा अगदी धनगर आरक्षणासारखा स्थानिक विषय असू द्यात, एवढं सगळं करून देखील उमेदवार कोण हे देखील आणि म्हणून सोलापूर. अरुण, आपला आवाज अधूनमधून कट होतोय, या निमित्तानं पुढचा प्रश्न विचारण्याची मी संधी घेतो. मावळमध्ये जे काही चाललंय त्यात जर समजा पवार कुलोत्पन्नाला मावळमध्ये उमेदवारी मिळाली तर लांडे समर्थक काय करणार?
म्हणूनच म्हणजे खरं तर लांडेंच्या ऐवजी आपल्याला तिथे जगताप समर्थक असा एक उल्लेख करावा लागेल. मावळ आणि शिरूर या दोन्ही ठिकाणी दोन्हींचा जर विचार केला तर या ठिकाणी यावेळी शिवसेनेला आपली जागा टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो अशी परिस्थिती आहे. महत्त्वाचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जगताप आणि बारणे यांच्यामध्ये असलेलं जे वितुष्ट आहे, जे पूर्वापार चालत आलेला आहे, तर त्यामध्ये किती जरी म्हटलं तरी युतीचा धर्म त्या ठिकाणी पाळला जाऊ शकतो का हा मुद्दा. आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा, मावळमध्ये जर पार्थ पवार सारखा उमेदवार उभा राहिला, त्याला जर उमेदवारी राष्ट्रवादीने दिली तर निश्चितपणे तिथलं समीकरण हे बदलू. धन्यवाद अरुण या माहितीच्यासाठी. आता आपण पश्चिम महाराष्ट्रातून पुढे सरकणार आहोत. जाता जाता पश्चिम महाराष्ट्राची एकदा टॅली काय आहे ती आपल्या स्क्रीनवर बघा. एकूण जागा 10 आहेत, भाजपला 2 जागा त्याच्यातल्या मिळताना दिसत आहेत. आत्ताच्या घडीला शिवसेनेला 1, काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 5 आणि स्वाभिमानीला 1. या पद्धतीनं महाराष्ट्राची आकडेवारी आत्ता आपण 30 पर्यंत पोहोचलेलो आहोत, ज्यात युती 19 आहे आणि आघाडी 11 आहे. यानंतरचा पुढचा भाग मराठवाडा. मराठवाड्यातल्या 8 जागा आहेत, भाजपला 3, शिवसेना 1, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2. केशव उपाध्ये पहिली प्रतिक्रिया. पश्चिम महाराष्ट्र बोलायचं, मराठवाड्यात बोलायचं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या 3 जागा साधारण त्यावेळी सोलापुरात म्हणजे सोलापूर, पुणे आणि सांगली या 3 जागा भारतीय जनता पार्टीकडे होत्या. आणि खरं म्हणजे इतिहास म्हणजे गेल्या वर्ष 2 वर्षातला परफॉर्मन्स आणि आत्ताचे मुद्दे हे दोन्ही आपण जरी निकष लावले तरी सांगलीमध्ये काँग्रेस संघटनेने आत्ता 6 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टी तिथे जिंकलं. भारतीय जनता पार्टी पुण्यामध्ये सर्व आमदारांपासून सगळं महापालिकेपर्यंत भारतीय जनता पार्टी सातत्याने जिंकते. आणि त्यामुळे सोलापूरचा तीच परिस्थिती आहे, तिथंसुद्धा स्थानिक काँग्रेस संघटन नाही. त्यामुळे मुळामध्ये 3च्या 2 जागा कशा करता हा माझ्यासमोरचा पहिला प्रश्न आहे. पण ठीक आहे, तो तुमचा रिसर्चचा भाग आहे, तुमच्या अभ्यास. मराठवाड्याच्या बद्दल काय? मराठवाड्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने गेल्या याच्यामध्ये जो मराठवाडा वर्षानुवर्ष काँग्रेसच्या शासनामध्ये मागे पडला होता, तिथेही पुन्हा विकासाचे मुद्दे मोठ्या प्रमाणात येत आहेत. विकास मोठ्या प्रमाणात बदलतोय मराठवाडा, हे चित्र आपण दिसतंय. मग रेल्वेचा कारखाना लातूरमध्ये सुरू होतोय, अशा अनेक गोष्टी. आणि या सरकारचं जे वैशिष्ट्य आहे की थोडक्यात केशवराव तुमचं म्हणणं असं आहे की विकास हाच मुद्दा मराठवाड्यामध्ये उपयोगी पडेल. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आहेत आपल्यासोबत, औरंगाबादचे ब्युरो हेड आहेत. विशाल, तुमची माहिती, तुमचं आकलन पटकन सांगा. अगदी खरं आहे. मराठवाड्यातील प्रचाराचे प्रामुख्यानं 2 मुद्दे असणार आहे. एक म्हणजे दुष्काळ आणि दुसरा म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे, शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये त्याला अजूनही सरकारपासून घोषित झालेलं अनुदान मिळू शकलेलं नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि याच नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतील यात शंका नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी अजूनही चारा छावण्या सुरू करण्यात आलेल्या नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आहे. या प्रश्नावर अजूनही सरकार समाधानकारक उत्तर देऊ शकलेलं नाही असा आरोप आहे. आणि या सगळ्या प्रश्नांचं निश्चितपणे विरोधी पक्ष भांडवल करेल यात शंका नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा विकास. मराठवाड्यामध्ये अजूनही रस्त्यांचं पूर्णपणे जाळं नाही आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहे, मात्र म्हणावी तशी त्या कामाला वेग नाही आहे, म्हणजे ही कामं कुर्मगतीनं सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक छोट्या छोट्या पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे. म्हणजे मराठवाड्यातल्या औरंगाबादसारख्या शहरात कचऱ्याचा प्रश्न आहे, अगदी नांदेड, परभणी यासारख्या शहरातही कचऱ्याचा प्रश्न आहे. तर एकूणच मराठवाडा पायाभूत सुविधांपासूनही वंचित राहिलेला आहे. तर हाही प्रश्न या निवडणुकीमध्ये निश्चितपणे महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे प्रामुख्यानं दुष्काळ आणि पायाभूत सुविधांचा विकास हे 2च प्रश्न मराठवाड्यासाठी या निवडणुकीत प्रचाराच्या महत्त्वस्थानी असतील. अगदी विशाल करोळे, धन्यवाद या माहितीच्यासाठी. केशव उपाध्ये, थोड्या वेळापूर्वी तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर मराठवाडा जिंकू असं म्हणालात. वस्तुस्थिती काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचलं असेल असं मला वाटतं. काथे असं ही वस्तुस्थिती नाही, ही तुम्ही तुमच्या माध्यमातून आलेली माहिती आहे. ही वस्तुस्थिती असं म्हणणं हे धाडसाचं होईल असं म्हणून, कारण आम्ही सुद्धा फिरतो, प्रत्येकजण आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करता, त्याचा सन्मान आम्ही करतो. पण ती वस्तुस्थिती आहे. धन्यवाद त्या माहितीसाठी. आपण मराठवाड्याची टॅली पाहिली स्क्रीनवर. आता वरच्या भागामध्ये आम्ही 38 जागांपर्यंतचे अंदाज आपल्यापर्यंत पोहोचवतो. आत्ताच्या घडीला युतीचे 23 जागा मिळताना दिसत आहेत. आजच्या दिवसाचा हा अंदाज आहे. याचबरोबर आघाडीची आकडेवारी बघितली तर 15 जागा त्यांच्याकडे जाऊ शकतील. आणि मराठवाड्याच्या 8 पैकी भाजपा 3, शिवसेना 1, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2 अशी आकडेवारी आहे. मराठवाड्याच्या नंतर विदर्भाची चर्चा आहे. विदर्भाच्या चर्चेसाठी आपल्यासोबत सहभागी होत आहेत अमर काणे. अमर, आपलं आकलन सांगा, त्यानंतर आपण आकडेवारीकडेही लक्ष देणार आहोत.
सर, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ बघायला गेल्यास पूर्व विदर्भात विशेष करून विकासाचे कामं वेगाने आणि आत्तापर्यंत कधी न पाहिले तेवढे विकासाचे कामं झाले. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे 2 दिवसापूर्वी 4 वर्षात नागपुरात उभारली गेलेली मेट्रो आणि तो मेट्रोचा इफेक्ट केवळ नागपूर, रामटेक आणि वर्धा या तिन्ही लोकसभा मतदारसंघावर बसणार आहे. आणि त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये सुद्धा भाजपाचे 2 दिग्गज नेते तिथेही विकासाची मोठ्या प्रमाणात कामं झाले आहे. अपवाद पूर्व विदर्भात भंडारा गोंदियाचा राहू शकतो, कारण की 6 महिन्यापूर्वीच पोटनिवडणुकीतला निकाल आहे आणि आता जरा मातब्बर नेते त्यांच्या तिथनं उभे राहत आहे. तर दुसरीकडे पश्चिम विदर्भात रखडलेले प्रकल्प, सिंचन प्रकल्प आणि कुठेतरी मराठवाड्यालगतचा जो भाग आहे तिथे दुष्काळाची छाया, याचा परिणाम कुठेतरी निवडणुकीच्या निकालांवर सुद्धा दिसू शकतो. अगदी अमर, एक आणखीन रोचक मुद्दा असू शकतो तो गोंदियाच्या जागेचा आहे. नक्की काय होणार आहे? आणि दुसरा मुद्दा, नागपुरात आत्ताच्या घडीला नितीन गडकरींच्या समोर कोण लढू शकतं? नाना पटोले यांचं नाव सध्या तरी आघाडीवर आहे, पण अजूनही इथले जे काँग्रेस अध्यक्ष आहेत त्यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. सध्याच्या घडीला नाना पटोले नागपुरात नितीन गडकरी यांच्याविरुद्ध मैदानात उतरतील असं चित्र आहे, पण त्याचा परिणाम कुठेतरी भंडारा गोंदियावर होतो का? कारण की तिथलं राजकारण सुद्धा वेगळं आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं. धन्यवाद अमर या माहितीच्यासाठी. आपण एकदा आता स्क्रीनवर बघूया विदर्भाच्या संदर्भातला आमचा अंदाज काय आहे. विदर्भातल्या एकूण जागा 10, भाजपा 4, शिवसेना 3, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 2 आणि याचबरोबर महाराष्ट्राच्या 48 पैकी 48 जागांचा कल आपल्या हाती आलेला आहे. युतीला 30 जागा मिळताना दिसत आहेत, आघाडीला 18 जागा मिळताना दिसत आहेत. इतरांना मात्र आत्ता तशी तूर्त जागा 0 जरी वर दिसत असली तरी पण स्वाभिमानीची 1 जागा मी मोजलेली आहे, ती तूर्त आघाडीमध्ये जाताना दिसते आहे. याचबरोबर आपण युती आणि महाआघाडीचं एकत्र चित्र पाहूया. युतीला 30 जागा, महाआघाडीला 18 जागा, इतरांना 0 जागा आत्ता जाताना दिसत आहेत. यातली 1 जागा जी स्वाभिमानीची आहे ती आम्ही महाआघाडीमध्ये मोजलेली आहे. आता आपण विभागवार एकदा माहिती घेऊ पटापट आणि त्याच पद्धतीनं विभागवार जाणून घेऊ महाराष्ट्राचं चित्र काय असू शकतं. वेगवेगळ्या विभागांची माहिती आपल्या समोर येईल, ती आपण पहा. मुंबई 6 जागा, भाजपा 2, शिवसेना 3, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 0. यानंतरचा मुद्दा, यानंतरचा विभाग कोकण, एकूण जागा 6, भाजपा 1, शिवसेना 5, काँग्रेस 0, राष्ट्रवादी 0, इतर 0. यानंतरचा पुढचा विभाग आपल्या समोर येतोय, स्क्रीनवर पहा आणि तो विभाग आहे उत्तर महाराष्ट्र. भाजपा 4, शिवसेना 1, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1, इतर 0. उत्तर महाराष्ट्रातल्या 8 जागांचा हा अंदाज आहे. यानंतरचा पुढचा विभाग आता आपल्याला समोर स्क्रीनवर येईल, तो आहे पश्चिम महाराष्ट्र. 10 जागा, भाजपा 2, शिवसेना 1, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 5, स्वाभिमानी 1. यानंतर पुढचा विभाग आपल्या समोर येतोय, तो आहे मराठवाडा. 8 जागा, भाजपा 3, शिवसेना 1, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2. आपली टॅली 48 पैकी 38 पर्यंत पोहोचली आहे. युती 23, आघाडी 15. विदर्भ शेवटचा टप्पा, 10 जागा, भाजपा 4, शिवसेना 3, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 2. अशा प्रकारे 48 पैकी 48 जागांची टॅली आमची पूर्ण होतीये. आमचा अंदाज असं सांगतोय, महाराष्ट्राच्या 48 पैकी भाजपाला 16 जागा मिळतील, शिवसेनेला 14 जागा मिळतील, काँग्रेसला 7 जागा मिळतील, राष्ट्रवादीला 10 जागा मिळतील, इतरांना 1 जागा मिळेल. आपल्या रॅपिड फायर राऊंडमध्ये आपण आपल्या मान्यवरांचं स्वागत करतोय. थोडक्यात आपल्याला उत्तर हवी आहेत. सर्वप्रथम केशव उपाध्ये, 30 सेकंद. 30 सेकंद सांगतो. हा इथे म्हणजे हा तुमचा निकाल, तुमची जी माहिती आहे ती माहिती सन्मान करत गेल्या वेळेपेक्षा अधिकचा मोठा निकाल भारतीय जनता पार्टी देईल. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाही, आकडा सांगण्याची गरज नाही. 42 गेले आम्ही जिंकल्या होत्या, त्याच्यापेक्षा पुढे क्रॉस करू आमचा विश्वास आहे. कारण ज्या पद्धतीचं आम्ही आता मोदींची लोकप्रियता आणि विकासाच्या कामावरती, आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांचं तुम्ही आता एक मुद्दा सगळ्यांचा आलाय, तो म्हणजे विकासाच्या कामाबद्दल सगळे जनतेमध्ये समाधानी आहे. आणि हुसेन दलवाई, आपली प्रतिक्रिया. पहिला महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, पुलवामाच्या नंतर विरोधकांच्या साठीची परिस्थिती आव्हानात्मक झाली आहे का? आणि दुष्काळ निवडणुकीत किती मोठा मुद्दा ठरेल? दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये मोठा मुद्दा आहे आणि मराठवाडा आणि विदर्भाचं तुमचं जे हे आहे ते मला तितकं बरोबर वाटत नाही. मराठवाड्यामध्ये तुम्ही 2 जागा आम्हाला दिल्या आहेत, तिथे 3 जागा मिळू शकतात. आणि विदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो, त्यांना 4 जागा तुम्ही सांगताय,
माझ्यामध्ये 3 जागा आम्हाला विदर्भामध्ये मिळू शकतात अशी स्थिती आहे. अगदी. आणि पुलवामाच्या बद्दल जरा पटकन बोला हुसेन दरबाई. आपण आता आकड्याविषयी बोलू शकत नाही, आपल्याला वेळ मर्यादा पाळायला हवी. विदर्भात मोठ्या प्रमाणात विदर्भ, मराठवाडा आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात हे नाराजी आहे आणि या सरकारवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. विकासाचा अगदी. आपल्याला नीलम गोरेंची प्रतिक्रिया 30 सेकंदात घ्यायची आहे. हुसेन भाई माफ करा, मला आपल्याला थांबवावं लागतंय. नीलम ताई, युती करून सुद्धा शिवसेनेला नुकसान होताना दिसतंय. मला असं वाटतं की या निर्णय तुमचा परत जेव्हा तुम्ही सर्वे घ्याल अजून महिन्याभराने, त्याला चित्र पूर्ण बदललेलं दिसेल. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आमची संख्या वाढण्याचा प्रश्नच नाही, उलट शिवसेनेच्या आणि युतीच्या जागा ज्या आहेत त्या आपल्याला उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा वाढलेल्या दिसतील. कारण आमचे जे आमदार निवडून आलेले आहेत जास्त संख्येने, त्याचा परिणाम आपल्याला 2014पेक्षा जास्त दिसून येईल. अगदी. धन्यवाद नीलमताई यासाठी. कल देशाचा या अंतर्गत ज्या महाराष्ट्राची आपण चर्चा केली त्यामध्ये अंदाजातले प्रमुख मुद्दे काय होते, मेन पॉइंटर्स इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात, ते प्रमुख मुद्दे काय होते ते आपण एकदा पटकन पडद्यावर पाहणार आहोत. आणि यानंतर आपली पुढची चर्चा असेल 2014च्या तुलनेत युतीच्या जागा घटणार आहेत असा आमचा अंदाज आहे आजच्या दिवसाचा. पश्चिम महाराष्ट्रात युतीला फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला जागा वाढताना दिसत आहेत. कोकण आणि मुंबईमध्ये राष्ट्रवादीला भोपळा फोडता येणार नाही. कोकणातील सर्व जागा युतीला आहेत. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची माहिती स्क्रीनवर पहा. विदर्भात भाजप आणि शिवसेनेची मुसंडी असेल असा आमचा आजचा अंदाज आहे. याचबरोबर महाराष्ट्राच्या 48 जागांची अंदाज चाचणी इथे थांबवतो आहोत. मात्र आपण कुठेही जाऊ नका, कारण यानंतर देशाची काय अंदाज चाचणी आहे ती घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येतोय. कल देशाचा या झी नेटवर्कच्या झी 24 तास अंतर्गत केल्या गेलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या अत्यंत जबाबदार पत्रकारांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या अंदाजा चाचणीमध्ये. तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.